नंतर पुन्हा एकदा स्वागत। सुपा एमआयडीसीच्या मुद्द्यावरून नगर जिल्ह्यात जोरदार राजकीय उद्योग सुरू झालेले आहेत। आजी माजी खासदारांमध्ये एमआयडीसी वरून वादाची ठिणगी पडली आहे। बघूया। 1.5 वर्षामध्ये खासदार या नात्याने एकही प्रकल्प त्यांना आणता आला नाही। सूट काय सांगायचं, सुपा एमआयडीसीतली गुंडगिरी थांबवायची। सुपा एमआयडीसी जर दहशत असते ती एवढी एमआयडीसी वाढली नसती ना। निलेश लंकेंचं नाव वापरून किंवा निलेश लंकेने आम्हाला फोन केला, आम्हाला हप्ते मागितले। अरे खरे तो गुंड तुम्ही आहेत। आपला नाकारतेपणा झाकण्यासाठी अशा प्रकारे डायव्हर्जन पॉलिटिक्स काही लोक करतात। खासदार निलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे पाटील पुन्हा आमने-सामने आले। मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत। लोकसभा निवडणुकीत निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांचा पराभव केल्यानंतर दोन्ही नेत्यांमधल्या संघर्षाला अधिक धार आली आहे। या संघर्षात आता निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांचे वडील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला। राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून सुपा एमआयडीसीतील उद्योजकांना प्रशासनाच्या माध्यमातून त्रास देत असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला। आता आमची ही 2 हात करण्याची तयारी असल्याचं आव्हानही खासदार निलेश लंके यांनी दिलं। सूट काय सांगायचं, सुपा एमआयडीसीतली गुंडगिरी थांबवायची। सुपा एमआयडीसीतली दहशत थांबवायची। अरे सुपा एमआयडीसीतली जर गुंडगिरी आहे, सुपा एमआयडीसी जर दहशत असते ती एवढी एमआयडीसी वाढली नसती ना। तुमच्या कालखंडामध्ये नगर एमआयडीसी जिल्ह्यात सगळ्यात मोठी एमआयडीसी काय झालं, त्या एमआयडीसीची परिस्थिती तक्रार कुणी करायला पाहिजे? एखाद्या उद्योजकांनी सांगायला पाहिजे का निलेश लंकेंचं नाव वापरून किंवा निलेश लंकेने आम्हाला फोन केला, आम्हाला हप्ते मागितले। अरे खरे तो गुंड तुम्ही आहेत। खासदार निलेश लंकेंनी केलेल्या आरोपांना सुजय विखे यांनी जशास तसं उत्तर दिलं। निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलेल्या आश्वासनांपैकी एकतरी आश्वासन पूर्ण केलं का, असा थेट सवाल माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विचारला। 1.5 वर्षामध्ये खासदार या नात्याने एकही प्रकल्प या जिल्ह्याच्या युवकांच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असावा असा एकही प्रकल्प त्यांना आणता आला नाही। मला असं वाटतं की आपला नाकारतेपणा झाकण्यासाठी अशा प्रकारे डायव्हर्जन पॉलिटिक्स काही लोक करतात, पण जनता आता ओळखून आहे। नगर जिल्ह्यात उद्योगधंदे वाढले तरच युवकांना रोजगार मिळायला मदत होणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी राजकीय वादाऐवजी एमआयडीसीच्या विकासासाठी, नव्या उद्योगांसाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।